गौतम बुद्ध आणि त्याचे अनुयायी, एक प्रेरणादायी कथा। गौतम बुद्ध, ज्यांना सिद्धार्थ गौतम असेही ओळखले जाते, त्यांनी ज्ञानाच्या शोधात अनेक ठिकाणी भटकंती केली। त्यांच्या शिक्षणाचा प्रभाव त्यांच्या अनुयायांवर मोठा होता। आज आपण त्यांची एक कथा ऐकणार आहोत। एकदा गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनी एक गाव गाठले। त्या गावात लोकांमध्ये खूप दुःख होत होते। अनेक जण आजारी होते आणि आर्थिक संकटाने ग्रासलेले होते। बुद्धांनी त्या गावात थांबायचे ठरवले आणि तेथे एक उपदेश देण्याचा निर्णय घेतला। गावकऱ्यांनी बुद्धांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या दुःखाबद्दल बोलले। बुद्धांनी शांतपणे ऐकले आणि त्यांना सांगितले, दुःख हे जीवनाचे एक भाग आहे, पण त्यावर कसे मात करायचे हे शिकण्याची गरज आहे। बुद्धांच्या अनुयायांनी गावकऱ्यांना समजावले की त्यांच्या दुःखाचे मुख्य कारण त्यांच्या आसक्ती आणि इच्छाची पूर्तता न होणे आहे। त्यांना सांगितले की जर तुम्ही या इच्छांना नियंत्रित केले तर तुम्ही शांती आणि आनंद अनुभवू शकता। गावकऱ्यांना बुद्धांच्या विचारांवर विश्वास आला आणि त्यांनी त्यांच्या शिकवणीनुसार आयुष्य जगायला सुरुवात केली। काही काळानंतर गावात परिवर्तन दिसू लागले। लोकांनी एकमेकांच्या मदतीने काम करण्यास सुरुवात केली आणि त्याचे जीवन अधिक समृद्ध झाले। गौतम बुद्ध आणि त्याचे अनुयायी त्या गावात अनेक दिवस राहिले, तेथे ज्ञान आणि शांती फैलवित राहिले। गावकऱ्यांनी आपले जीवन बदलले आणि बुद्धांच्या शिकवणीमुळे त्यांना अंतर्मुख होण्याची संधी मिळाली। या कथेचा मुख्य संदेश म्हणजे दुःखाच्या काळातही आपल्याला शिकणे, समजून घेणे शून्य आणि एकत्र येणे आवश्यक आहे। गौतम बुद्धांच्या शिकवणींनी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला। सर्वांना प्रेरित करणारी ही कथा आपल्याला आठवण करून देते की ज्ञान आणि शांती आपल्याला केवळ बाह्य परिस्थितीतूनच नाही, तर आपल्यातील विचारधारणेतूनही मिळू शकते।